नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज आपण छानपैकी आवळ्याची कँडी बनवणार आहोत. ती पण एकदम सोप्या पद्धतीनं आणि दिसायला बी एकदम छान दिसत असते. बघूनच खाऊ वाटते की नाही, पण एकदम सोप्या पद्धतीनं बनवायची, मस्त अशी बनवायची. घरची कँडी एकदम भारी वाटत असते आणि खायला पण एकदम शुद्ध, सफेद पांढरं शुभ्र होत असते. मस्त दिसते का नाही? चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. 1 किलो आवळे घेतलेत. आवळ्याचं सीजन चालू आहे. एकदम सोप्या पद्धतीने आवळ्याची कँडी बनवायची. आवळ्याचं सीजन चालू असल्यामुळं एकदम स्वस्त असे आवळे भेटतात. 30 रुपये किलोनी, 40 रुपये किलोनी आवळे भेटतात. आवळे मार्केटमधून घेऊन यायचे, मस्त असे स्वच्छ धुवून काढायचे. स्वच्छ धुवायचे, माती ठेवायची नाही. मस्त असेच धुवून काढायचे, चोळून धुवून काढायचे, जेणेकरून त्याला माती राहणार नाही. आवळ्याच्या वरती पाणी ठेवायचं, फुलकढई पाणी ठेवायचं, मीठ घालायचं. तुम्हाला कमी घालायचं असलं तर कमी घालायचं, जास्त घालायचं असं जास्त घालायचं. इतकं जास्त नाही घालायचं जेणेकरून त्या खराट होतील, मापातच घालायचं. साखर घालून घ्यायची. तुम्हाला जर जास्त गोड लागत असतं तर जास्त साखर घालायची आणि मीठ कमी घालायचं. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. 1 किलो आवळ्याला 1 लिंबू पिळायचं. चांगलं मोठं लिंबू घ्यायचं आणि पिळायचं. पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं. दहा 15 मिनटं उकडून द्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त असे उकडून द्यायचे. तुम्हाला जास्त गोड लागत असलं तर जास्त साखर टाकायची, कमी गोड लागत असलं तर कमी साखर टाकायची. मी कमी साखर टाकलेली आहे, त्यामुळे आमचा आंबट गोड असा आवळे तयार होणार. तुम्हाला जास्त गोड लागत असते तर साखर जास्त टाकायची. पाणी आटून द्यायचं. जेवढं पाणी आटून द्याल तेवढं त्याच्यात मीठ आणि साखर मुरणार आवळ्यांमध्ये. छान असे शिजत आलेत. पाणी पण भरपूर आटत आलेले आहे. मस्त असे शिजून झालेत. कढईतलं अर्धच पाणी राहिले. गॅस बंद करूया. मस्त असे थंड होऊन द्यायचे. चाळणीमध्ये ओतून घ्यायचे, जेणेकरून त्याचं उकडलेलं पाणी एका साईडला होईल. उकडलेलं पाणी फेकून द्यायचं नाही. एका बाउलमध्ये ठेवायचं. बाउल फ्रीजमध्ये ठेवायचा. आवळ्याचं उकडलेलं पाणी काचेच्या बाउलमध्ये ठेवायचं, दुसऱ्या भांड्यांमध्ये ठेवायचं नाही. मस्त असे उकडून झालेत. आवळ्यांमधल्या ब्या काढून घेऊ. मस्त असं शिजल्यामुळे ना पटापट पटापट ब्या निघतात.
मस्त अशा बिया काढून घेतल्या सगळ्या. आवळ्याच्या बिया फेकून नाही द्यायच्या. एका ताटामध्ये काढून सुकवायला ठेवायच्या. नंतर त्याची सुकून झाल्याच्या नंतर पावडर बनवायची. आवळं उकडलेलं पाणी ज्यूस म्हणून प्यायचं. तुम्हाला जास्त गोड लागत असतं तर जास्त घ्यायचा, कमी गोड लागत असतं कमी घ्यायचा. कारण त्याच्यात मीठ असतं, साखर असते, त्यामुळं थोडं टाकायचं आणि प्यायचं. तुम्हाला गोड लागत तर जास्त प्यायचं, नसलं लागत तर कमी प्यायचं. आणि उरल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थोडं थोडं रोज ज्यूस प्यायचा. मस्त असा प्यायला लागतो. आवळे उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे. बिया पण उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं. ज्यूस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. जेव्हा वाटेल तेव्हा प्यायचा. बिया उन्हामध्ये सुकायला ठेवल्यात. मस्त असे आवळे कडक उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे. गॅलरीत ठेवले तरी चांगले सुकतात. 2 दिवस झालेत आवळे सुकतात. तिसऱ्या दिवशी एकदम छान असे आवळे कडक सुकतात. 3 दिवस आवळ्यांना ऊन द्यायचं म्हणजे मस्त असे सुकतात. तुम्हाला वाटलं तर आवळ्यावरून तुम्ही गोड साखर पण टाकू शकता, पिठी साखर. साखर बारीक करायची आणि वरून टाकून द्यायची. आवळ्यांना वाळायला 2 किंवा 3 दिवस लागतात आणि छान असे वाळतात. आणि घरी बनवलेले आवळे एकदम पांढरे शुभ्र असे दिसतात. खायला पण एकदम भारी लागतात. हे छानपैकी आंबट गोड असे आवळे तयार झालेले. मस्त असे आवळे बनवा. आवळा कँडी बनायला टाईम लागत नाही. एकदम पटदिशी आवळा कँडी बनत असती. तुम्हाला जर मिठाची बनवायची असली ना 10 मिनिटातच आवळा कँडी तयार होते. आणि ती पण एकदम पांढरं शुभ्र तयार होते. पांढरं शुभ्र जर तुम्हाला कँडी बनवायची असेल आवळा तर तिच्यामध्ये 1 लिंबू पिळायचं. लिंबू पिळल्याने लिंबू जर पिळलं तर छानपैकी अशी पांढरी शुभ्र कँडी तयार होते. मस्त खा आणि मस्त राहा. एकदम स्वस्त आणि मस्त अशी आवळा कँडी.